तीनही पातळ्यांवर महाराष्ट्रात होत असलेला विकास जर त्याची एकत्रित चर्चा करायची असेल तर त्याच्या केंद्रस्थानी कदाचित फक्त एक माणूस असू शकतो. त्या माणसाने महाराष्ट्राला समृद्धी एक्सप्रेस हायवे सारखा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प दिला. महाराष्ट्रातल्या महिला त्या माणसाला लाडका भाऊ म्हणून ओळखतात, पक्षातली लोक देवाभाऊ म्हणतात आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी ते आपले कुटुंब प्रमुख आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आज सकाळ संवाद या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी निवांत आणि मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तब्बल 37 सभांचा धडाका महाराष्ट्रावर लावल्यानंतर मला वाटतं की देवाभाऊ तुमच्याकडे काही विशेष शिल्लक राहिलंय ना आम्हाला सांगा. सो आजची मुलाखत जी आहे ती पहिली सकाळचं नवीन कार्यालयाचं इनॉग्रेशन झालंय आणि त्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची ही पहिलीच मुलाखत आपण या निमित्ताने करतो. देवेंद्रजी, आपण मुख्यमंत्री झालात, तुम्ही जो काही परत येतोय असा आम्हाला सांगितलं होतं आणि तो विश्वास ज्या पद्धतीचा होता, तुमच्या विरोधकांनी तुमच्याबद्दल राड उडवली, त्या चर्चेवरून परत हे केलं, पण त्या सगळ्या याच्यातून तुम्ही ज्या झंझावाताने परत आलात आणि ते परत आलात तेव्हा त्या तुमच्यासमोर मला वाटतं सगळ्यात मोठं आव्हान होतं ती महाराष्ट्राची आर्थिक घडी नीट बसवण्याचं आणि ते आव्हान तुम्ही सक्षमपणे पेलताना दिसताय. पण आत्ताची सिच्युएशन नेमकी कशी वाटते तुम्हाला? काय वाटतं की पुढच्या 4 वर्षात महाराष्ट्राचं हे आर्थिक गणित आपण कसं रुळावर आणणार आहात? पहिल्यांदा तर मी सकाळ माध्यम समूहाला मनापासून शुभेच्छा देतो की आपलं नवीन कार्यालय या ठिकाणी उद्घाटित झालेलं आहे आणि खूप वर्षापूर्वी प्रभादेवीमध्ये आपलं कार्यालय होतं, नंतर आपण बेलापूरला गेलात आणि आता पुन्हा इकडे आला आहात आणि अतिशय भव्य असं कार्यालय आहे, त्याबद्दल माझ्या खूप शुभेच्छा. आणि आपण जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला, हे खरं आहे की आता एकूणच जी काही महाराष्ट्राची आर्थिक घडी आहे ती घडी थोडी प्रेशरमध्ये आहे, थोडी स्ट्रेसमध्ये आहे. याचं कारण आपलं दायित्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण काही दायित्व स्वीकारली आहेत, ती जाणीवपूर्वक स्वीकारली आहेत. सोशल सेक्टरमधलं आपलं स्पेंडिंग वाढलेलं आहे, त्यामुळे देखील थोडा स्ट्रेस आहे. पण तरी देखील मी हे म्हणू शकतो की आजही देशातल्या कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी देखील आहे आणि साऊंड देखील आहे. आजही इतक्या प्रेशरमध्येही आम्ही आमचा जो डेट GDP रेशिओ आहे हा मेंटेन ठेवलेला आहे. तो आम्ही 18-19% वर जाऊ दिलेला नाही. इतर अनेक मोठी राज्य आहेत जी 25% वर चालली गेली आहेत. आणि हे सगळं करत असताना आमचा प्रयत्न असा आहे की वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणुकीचे नवीन आयाम या ठिकाणी शोधायचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काही पायाभूत सुविधांची आपली गुंतवणूक आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे कमी होता कामा नये, कारण ते जर कमी झालं तर त्याचा परिणाम आपल्या ग्रोथ रेटवर होईल. ग्रोथ रेटवर परिणाम झाला तर त्यातनं रोजगार निर्मिती कमी होईल आणि म्हणून ही रोजगार निर्मिती होत राहिली पाहिजे. या दृष्टीने आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं मॅनेज करतो आहोत. आज आपल्याला माहिती आहे कॅपिटल मार्केट इतकं मोठं झालेलं आहे. आत्ताच इथे येण्याच्या आधी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ग्रीन गोदावरी बॉन्ड्स आम्ही आत्ता सबस्क्राईब केले आणि ते आम्ही फ्लोट केले आणि मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एकूण स्ट्रक्चरिंगवर इन्व्हेस्टर्सनी इतका भरोसा दाखवला की 4 पटीने ते ओव्हर सबस्क्राईब झाले. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला एक इनोव्हेटिव्ह फंडिंगमधनं आपली ही अर्थव्यवस्था चालवावी लागेल, हे मात्र नक्की आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.